नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. मंडळी, जर मुंबईत सत्ता कोणाची असा प्रश्न केला तर कमेंट बॉक्समध्ये बघा, ठाकरेंशिवाय दुसरं नावच नाही. ठाकरेंची एवढी हवा आहे की भाजपला जर मुंबई जिंकायची असेल तर पुन्हा एकदा ईव्हीएम मधून मतं चोरी करावी लागेल. निखिल वागळे नेमकं काय म्हणाले त्यांचं बेधडक एक नंबर विश्लेषण पूर्ण ऐका. उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ही तर आयुष्याची परीक्षाच आहे हे लक्षात घ्या. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना यश मिळालं तर उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे काय करणार हा प्रश्न विचारता येईल. पण या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना भारतीय जनता पक्षाकडून नेस्तनाबूत झाली तर या पक्षाच्या भवितव्याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाईल, याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाहीये. एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या सोबत त्यांचे बंधू राज ठाकरे उभे आहेत. गेले 6 महिने ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड ही चर्चा चालू आहे. प्रॉब्लेम हा आहे की या दोघांनी आपण राजकीय युती करणार याचे संकेत दिलेले असले तरी राजकीय युती जाहीर झालेली नाहीये हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दृष्टीने ही जर आयुष्यभराची कसोटी असेल, ठाकरे ब्रँडचं भवितव्य या निवडणुकीवर ठरणार असेल तर या दोघांनीही ही निवडणूक अतिशय गंभीरपणे घेणं आवश्यक आहे. सोपी नाहीये निवडणूक, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि उद्धव ठाकरेंच्या चाहत्यांना, राज ठाकरेंच्या चाहत्यांना स्पष्टपणे सांगतो की दोघांचीही झोप उडवणारी ही निवडणूक आहे. याचं कारण भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीकडे यावेळेला हुकुमाचा एक्का असणार आहे. शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंवर आघात करण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली, शिंदेंच्या सेनेला जन्म देण्यात आला. यावेळेला महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंचा उपयोग तोच आहे भाजपला की मराठी मतदारसंघामध्ये शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 हजार मतं घेतली तरीसुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या किमान 15 ते 20 जागा कमी होऊ शकतात हे लक्षात घ्या. भाजपची एकच इच्छा आहे, शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मतं फोडावी. आता प्रश्न असा आहे की मराठी माणूस हे होऊ देणार आहे का? मराठी माणूस शिंदेंना हे करू देणार आहे का? मराठी माणूस भाजपच्या या खेळीमध्ये फसणार आहे का? याचं कारण भाजपला मराठी माणसाशी काही देणं घेणं नाहीये. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर हल्ला करण्यासाठी भाजप कोणत्याही पातळीला जाणार, भाजप शिंदेंचा वापर करणार, भाजप पैशाचं प्रचंड वाटप करणार. त्यामुळे भाजप ज्याला म्हणतात आकाश पाताळ एक करणार मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी. माझा मुद्दा एवढाच आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे कोणता उपाय या रणनीतीला उत्तर देण्यासाठी. आज पत्रकार असं म्हणतायत ठाकरे बंधूंची काही तयारीच नाहीयेत. मला असं वाटत नाही त्यांची किमान तयारी तर झाली असणार, कुठच्या जागा वाटप करायच्या हे ठरलेलं असणार, महत्त्वाचे उमेदवार ठरलेले असणार. तेव्हा पत्रकार हे भाजप दार्जिने असल्यामुळे सतत भाजपची भीती बाळगून असतात किंवा भाजपचं कसं निवडणूक यंत्र आहे हे सांगत असतात. तशी काही अवस्था नाहीये. ठाकरे बंधूही ही मराठी भागामध्ये पोचलेले आहेत, गल्ली बोळात पोचलेले आहेत, घराघरात पोचलेले आहेत. फक्त आता शेवटचा टप्पा आहे, आता फक्त महिना उरलेला आहे. बघा, 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या 1 महिन्यात तुम्ही शेवटचा घाव कसा घालता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. मुंबई महापालिका मराठी माणसाची ठेवणं शक्य आहे असं मला आजही वाटतं. शिंदे कितीही इथे आले, गोंधळ घालायचा प्रयत्न केला, मतं फोडायचा प्रयत्न केला तरी मराठी माणसाची अस्मिता ते फोडू शकतील अशी शक्यता नाहीये, हे लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आता काही उरलेलं नाहीये. काँग्रेसने हे स्पष्टपणे ठरवलेलं असेल, ठाकरे बंधूंबरोबर जायचं नाही तर उत्तर भारतीय मतांवरही काँग्रेसला फोकस करावा लागणार. याचं कारण 100% उत्तर भारतीय मतं भाजपकडे जातील असं मला वाटत नाही. किमान एक 20% 25% उत्तर भारतीय मतं ही भाजप विरोधी आहेत आणि ती मतं काँग्रेसकडे येऊ शकतात हे लक्षात घ्या. पण मुंबई महानगरपालिकेनंतर सगळ्यात महत्त्वाचा विभाग जर कोणता असेल तर MMRDA रिजन म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, पालघरचा भाग. हा सगळा जो भाग आहे MMRDA रिजन, इथल्या महानगरपालिका खूप महत्त्वाच्या आहेत आणि तिथे लढाई ठाकरे बंधूंविरुद्ध भाजपही नसून तिथे लढाई भाजप विरुद्ध शिंदे सेनाही आहे. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. त्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप करणार याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाहीये. नगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंचे अनेक नेते पळवण्याचा प्रयत्न भाजपने उघडपणे केला. त्याविरुद्ध तक्रार करायला शिंदे थेट अमित शहांकडे गेले. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अमित शहांनी बोलावून घेतलं आणि जाहीर करण्यात आलं की आता महापालिकेला महायुती होणार. आता घोषणा तर झालीये, पण प्रत्यक्षात मैदानामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं
किती जुळेल याविषयी जाणकारांना शंका आहे. ठाण्यामध्ये भाजप काय करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, लक्षात घ्या. इतर ज्या महानगरपालिका आहेत तिथे भारतीय जनता पक्ष जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न करणार. सांगलीमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक एकत्र आलेले आहेत. तिथे काय होतं याकडेही पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष आहे. कोल्हापुरात काय होतं याकडेही लक्ष आहे. इचलकरंजीत पहिली निवडणूक असली तरी तिथे काय युती होते याकडेही लक्ष आहे. एकूण महानगरपालिका निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्राचं आता विधानसभा आणि लोकसभे इतकंच लक्ष लागलेलं आहे. माझा मुद्दा इतकाच महत्त्वाचा आहे की कोणते मुद्दे मांडले जाणार या सगळ्या प्रचारामध्ये. मित्रहो, अत्यंत दुर्दैवाने, अत्यंत दुःखाने, अत्यंत व्यथित मनाने मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की या निवडणुकीतला प्रचार हा अगदी वाईट पद्धतीने होईल याविषयी माझ्या मनाची खात्री झालेली आहे. नुसती सत्ता मिळवायची, सत्तेचा वाटा मिळून काही जनतेच्या तिजोरीतला पैसा मिळवायचा आणि त्या पैशाच्या जोरावर आपलं राजकारण करायचं, हा सगळा प्रकार चाललेला आहे. त्यामुळे शहर विकासाचे मुद्दे मांडले जाणार नाहीत. शहरांची जी अधोगती आहे, मुंबईपासून नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत, ती चालू राहणार आहे. त्याला या महापालिका निवडणुकीमध्ये उपाय निघेल असं मला वाटत नाही. माझा असा अंदाज आहे, जशी विधानसभा निवडणूक ही चोरली गेली, जशा लोकसभा निवडणुकीत खालच्या थराला प्रचार गेला, तसाच प्रचार या महापालिका निवडणुकीत होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक विद्रूप चेहरा आपल्याला दिसणार आहे. मित्रहो, हा विद्रूप चेहरा पाहायला तयार राहा आणि मतदार म्हणून विचार करा आपण काय करू शकतो. मतदान तर आपल्याला करायचंच आहे, योग्य उमेदवाराला करायचं आहे, पण या राजकीय पक्षांना ठिकाणावर आणण्यासाठी आपण कोणता उपाय करू शकतो? जनता म्हणून, मतदार म्हणून याचा निश्चितपणे विचार करा. सर्व प्रश्नांची उत्तरं मलाही मिळालेली नाहीत. कदाचित तुमच्याकडे काही उत्तरं असतील तर ती जरूर कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.